माझ्या एका मैत्रिणीचं लग्न आहे मुंबईमध्ये. वंदे भारत ट्रेनचा एक्सपिरियन्स माझा पहिलाच आहे. माझा ब्रेकफास्ट आलाय. माझ्या ब्रेकफास्टमध्ये एवढे सगळे आयटम आहेत. शेजारच्या काकूने चहा बनवलाय. चहा दाखवा काकू. आपल्या चहासारखं वाटतंय का मला सांगा. तुम्ही टेस्ट करून सांगा कसं वाटतं. मी वंदे भारत ट्रेनमध्ये आज जातोय. वंदे भारत ट्रेनमध्ये आज जातोय आणि माझं बुकिंग तसं दौंडमधून होतं, पण काही कारणास्तव मला पुण्याला यायला लागलं आणि मी पुण्यात गाडी पार्क केली आणि आता पुढे चाललोय. माझ्या मते आता तसं दौंडमधूनच बोर्डिंग एक्सपेक्टेड होतं, त्यामुळे माझं सीट कुणाला तरी दिलं होतं TC सरांनी, परंतु मी आल्यावरती परत मला सीट मिळालं. थँकफुली त्यांनी काय मला फाईन वगैरे केला नाही. चाललोय मी पुढं, बघूयात काय काय गमती आहे तिकडे. वंदे भारत ट्रेनचा एक्सपिरियन्स माझा पहिलाच आहे आणि खूप मोठ्या खिडक्या आहेत तिकडं. बसायला जरा हायजेनिक आहे. मुंबईचा प्रवास आहे त्यामुळे मी फक्त सिटिंग चेअरचंच बुकिंग केलंय. माझ्या शेजारी एक मॅडम आहेत. हॅलो मॅम. त्यांचं जेवण आलंय पण त्यांना भूक नाही आज, सो त्या रिटर्न करायचा विचार करतायत. हे चांगलं आहे की लोक आज वेस्ट करण्याऐवजी कुणीतरी युटिलाइज करेल या हिशोबाने परत सुद्धा करतात जेवण. नाहीतर आपल्याकडे कसं फ्रीबीजला शक्यतो लोक कोण सोडत नाहीत. माझा अजून ब्रेकफास्ट येतोय त्यामुळे मी वाट बघतोय. मी नॉनव्हेज प्रेफरन्स दिला होता, बघू काय येते आज नॉनव्हेजमध्ये. मॅडमला व्हेज ब्रेकफास्ट आलेला आहे. तुम्ही बघा ह्याच्यात काय काय. एक उपमा, चहाचं प्रीमिक्स, पराठा, दही, एक कप केक आणि हे काय मील्स ऑन व्हील्स असं काहीतरी दिसतंय. जॅम दिसतोय. सो असं एकंदरीत जेवण असतं. इंडियन एक्सप्रेस दिलाय पेपर यांनी मला वाचायला. पाण्याची बॉटल ही आपलीच आहे, मगाशी आपण घेतली नाही यांच्याकडनं बॉटल. AC ट्रेन आहे एकदम. घरात बसल्यासारखे सगळे लोक बसलेत. ब्रेकफास्टवाले काका परत एकदा येऊन गेलेत, पण माझा अजून ब्रेकफास्ट आलेला नाही. नॉनव्हेजवाल्यांना जरा वेळ लागतो असं दिसतंय. सो माझा ब्रेकफास्ट आलाय. माझ्या ब्रेकफास्टमध्ये एवढे सगळे आयटम आहेत. इकडं ब्रेड दिला यांनी, जाम, केचप आहे, बटर पण दिसतंय. ह्यामध्ये काय डिश आहे बघूयात. डिशमध्ये नॉनव्हेज प्रेफरन्स दिला होता मी. शाकाहारी कोणी खायचं ना. ऑमलेट आहे. ऑमलेट आणि खाली काय दिले ह्यांनी, फ्राईज दिलेत बहुतेक. ऑमलेट आणि फ्राईज असा मेनू आहे. नॉनव्हेज लोकांना थोडा अन्याय करताना दिसत लोक. काकूंना माझ्यापेक्षा जरा जास्त आयटम दिलेत, मला फक्त एवढंच दिले. ठीक आहे, पुढच्या वेळेस बघूयात. काकू म्हणतायत चहा असला पाहिजे तुम्हाला, पण प्रीमिक्सचा चहा कोणी प्यावा हा माझा प्रश्न आहे पहिला. बघूयात, चहा असेल तर प्रीमिक्सचा पण ट्राय करू आपण आज. मला स्वतः हाताने बनवलेला चहा जास्त आवडतो, किंवा मग आमच्या उमेश शेटचा कडक आल्याचा चहा. कोण आणतंय का नाही काय आपल्याला. आपली सेल्फी स्टिक किंवा स्टँड आज नाही आहे, त्यामुळं
मला माझं तोंड जास्त वेळा बघायला लागेल. गप्पा मारता मारता बाहेरचा नजारा पण बघायचा राहून जातोय. मोठी खिडकी असल्याचा हा फायदा आहे की खूप सुंदर नजारा दिसतो. ब्रेड ऑमलेट खाऊयात सकाळी सकाळी आपण. ब्रेड फ्रेश वाटतोय. ऑमलेट अर्ध करून घेतो. बघूयात. गावरान अंड नक्कीच नसणार आहे. मागून पण एकाने म्हणलं की प्रीमिक्सवाला चहा नको. चहाची लोकांची आवड वेगळी आहे. ऑमलेट छान आहे. यांनी सोबत फ्राईज आणि व्हेजीस दिलेत. सगळं मिक्स केलंय पण ठीक आहे. म्हणजे नाही का हेल्दी माणसांना फायबर्स वगैरे तसलं सगळं दिलं यांनी. ब्रेड दोनच आहेत त्यामुळं ज्या मी माझ्या मते घेऊन जाईल. आपला छोटासा वगैरे खाईल नंतर. सो आहे म्हणजे छान ब्रेकफास्ट आहे. बटर लावूयात आपण जरा. बटरचं काय करायचं ठेवून परत. तसं पण ते वेस्ट होईल नंतर जास्त वेळ बाहेर ठेवल्यावरती. छान कॉम्बिनेशन हा. वंदे भारत ग्रेट. अंकल चाय नहीं दिया मुझे. चाय वाला पॅकेट नाही दिया. चहाचं पॅकेट दिलं नव्हतं मला. आणतो बंडेत. प्रीमिक्सचा चहा कोणी प्यावा पण आज ट्राय करून बघू आपण. फिनिश ऑमलेट. व्हेजीस खाऊन घेतो नंतर बोलूयात. शेजारच्या काकूने चहा बनवलाय. चहा दाखवा काकू. आपल्या चहासारखं वाटतंय का मला सांगा. तुम्ही टेस्ट करून सांगा कसं वाटतंय. ठीक आहे पण म्हणजे बनवलेल्या चहाची मजा वेगळी असते. ओके ओके ना. म्हणजे मी जे कष्ट करून चहा मागितला आहे ते काय कष्ट फळाला जातील असं वाटत नाही मला. बघूयात. ट्राय करू आपण एक. माझं कसं होतं की मी स्वतः चहा बनवतो. सो वेगळे वेगळे चहाचे पदार्थ प्रकार प्यायला आवडतात मला. मध्ये कधी जिंजर, कधी सिनेमन, कधी लवंग. प्रत्येक चहाची टेस्ट वेगळी येते. स्वतः बनवताना स्कोप राहतो ना आपल्याकडं. आणि बाहेर गेल्यावरती आमच्याकडे एक उमेश शेठ म्हणून आहेत. त्यांचा आल्याचा चहा फेमस आहे बारामतीमध्ये. निम्मे बारामती तिथेच असते सकाळी सकाळी. चहाचं नावचं स्टॉल काहीतरी विसरलो मी आता पण उमेश शेठच्याच नावाने फेमस आहे. आपला ब्रेकफास्ट झालाय त्यामुळे आता पाणी पिऊन मस्त बसून घेऊयात. बाहेरचा व्ह्यूचा अंदाज घेऊयात. यानंतर डायरेक्ट कल्याण स्टेशन असतं त्यामुळं गाडीचा स्पीड थोडा स्लो वाटतोय पण स्टॉप्स नसल्यामुळं वेळेत जाईल गाडी असं वाटतंय. आता आपला चहा आलाय. पाणी दिले त्यांनी गरम आणि एक चहाचे प्रीमिक्सची पुढे. मुंडे साहेबांनी या प्रीमिक्सचं टेस्टिंग केलंय का नाही काय माहिती पण आपण ट्राय करूयात. रंग तर आलाय चहासारखा. आपला प्रीमिक्स चहा रेडी आहे. काकू म्हणलं तसं चहा आपला आहे बरा म्हणायला. गरम पाणी थोडंसं रंग देऊन आणि थोडंसं गोड आणि थोडासा चहासारखं वाटतंय. मसाला त्यांनी म्हणले त्यात पण काय असा मसाला वाटत नाही. पण ओव्हरऑल म्हणजे ब्रेकफास्ट वॉज गुड आणि चहा पण ठीक आहे. आता काय ॲडजस्ट करावं लागतंय असं प्रवास म्हटलं की. आपलं हे घ्यायला आलेत सगळे. थँक्यू अंकल.
आपण मुंबईमध्ये पोहोचतोय. पहिलं जंक्शन आहे कल्याण. कल्याण नंतर माझ्या म्हणजे दादर स्टेशनला आपण पोहोचणार आहे. खूप छान प्रवास झाला आजचा. माझ्याबरोबर मॅडम आहेत. मॅडम, तुम्हाला कसा वाटला प्रवास आजचा? हो, छान वाटलं. एक काय म्हणतो ना, एक तुमच्यासारख्या व्यक्तीशी भेट झाली. वेगळे बऱ्याच गोष्टींवर गप्पा झाल्या आपल्या. खूपच मला वाटतं. बघू भविष्यात योग आला तर बारामतीला नक्की या आमच्याकडे, नक्की या. तर ह्या होत्या मॅडम, तुमचं नाव विसरलं. ह्या होत्या अपर्णा कुलकर्णी मॅम. त्या टीचर होत्या बाय प्रोफेशन. आता होममेकर आहेत. पण टीचर लोकांशी माझं जरा वेगळं नातं आहे, कारण आमच्या घरात 25-26 टीचर्स आहेत जवळपास. त्यामुळं असं होमली फील झालं आज. एखादा खडूस शेजारी आल्यावर जरा अवघड होतं प्रवास, पण मॅडम सोबत असल्यामुळं छान प्रवास झाला. एक 15-20 मिनिटात ट्रेन आमची थांबेल दादर स्टेशनला आणि आम्ही उतरूयात. मुंबईला यायचं कारण म्हणजे एका वर्गातल्या मैत्रिणीचं लग्न आहे माझ्या, सो त्यासाठी आलोय. मालाड वेस्टमध्ये आहे. दादरवरून ट्रेन ट्रेन बदलावी लागणार आहे. मुंबई लोकलचा प्रवास आज करणार आहे आपण. सकाळी कार, त्यानंतर रिक्षा, आता ट्रेन आणि त्यापुढे लोकल. जवळपास 4थं मोड ऑफ ट्रान्सपोर्ट असेल आज. त्यानंतर तिथून किती लांब आहे स्टेशन, आपला व्हेन्यू बघूयात. कल्याण स्टेशन आले, त्यामुळे आता लोक उतरत आहेत. आपल्याला पण तयारी करावी लागेल.